पुढच्या आठवड्यात आपण बघणार आहेत की कशा प्रकाराने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या संदर्भात आणि पुढे राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल काय असणार त्या संदर्भात प्रत्येक आमदाराशी वन टू वन चर्चा करणार आहे। या वन टू वन चर्चेमध्ये आमदारांचं आपलं मत काय असणार आहे, त्यावरती पुढे राष्ट्रवादी काँग्रेसची काय वाटचाल असणार आहे हे कुठे ना कुठे निश्चित असणार आहे। त्यात नेमकं आमदारांचं म्हणणं काय आहे त्यासाठी हिरामण खोसकर हे स्वतः माझ्याबरोबर जुळलेले आहेत। ह्यांच्याशी जाणून घेऊया सर, एक प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ता म्हणा किंवा त्यांच्याशी जुळलेले लोकांना म्हणा, विलीनीकरण व्हायला पाहिजे की नाही यावरती एक ठाम आपली भूमिका ठेवणं गरजेचं आहे, कारण की त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसची पुढची वाटचाल असेल। तुमची काय नेमकं तुमचं काय मत आहे? आमदाराचं 100% म्हणणं आहे, 35-36 आमदाराचं म्हणणं आहे का विलीनीकरण झालं पाहिजे। पण आमचं जाऊ द्या, खाली कार्यकर्ते जे आहेत 80% इतर पक्षाच्या कार्यकर्त्याला सुद्धा वाटतंय का विलीनीकरण झालं पाहिजे। सामान्य कुठल्याच पक्षाचे लोक नाही, सामान्यातल्या सामान्य माणसाला वाटतंय का विलीनीकरण झालं पाहिजे। आणि आम्हाला तर 100% वाटतं विलीनीकरण झालं पाहिजे। तिकडे काही अनुभवी नेते आहेत, आम्हालाही सुद्धा मतदारसंघात कामं करायचे, आम्हालाही सुद्धा ते काही अनुभवी नेते जयंत पाटील साहेब असतील, बाळासाहेब पाटील असतील, टोपे साहेब असतील, अनिल देशमुख साहेब आहेत, मुराबी माणसं आहेत, त्यांनी सत्ता चालवलेली आहे, सत्ता भोगलेली आहे। जयंत पाटील साहेबांनी अर्थखातं चालवलेलं आहे। आम्हाला वाटतं 100% झालं पाहिजे। तुम्हाला वाटतंय विलीनीकरण हे 100% व्हायला पाहिजे, हे तुम्ही सुनेत्रा पवार यांच्यासमोर पण ठेवणार आहेत का? हाच मत मंगळवारी आम्हाला 1 to 1 जेव्हा बोलवलं तेव्हा आमच्या माहितीप्रमाणे 80% आमदार हे मांडणार आहेत की या ठिकाणी विलीनीकरण झालं पाहिजे। खूप असे लोक आहेत ज्यांचं मत आहे आणि ज्यांचा विरोध आहे या विलीनीकरणात। खास करून आत्ताचं राष्ट्रवादी काँग्रेसचे जे मुख्य नेते आहेत, मग ते दिल्लीतले म्हणा किंवा मुंबईतले काही म्हणा, त्यांचा विरोध आहे विलीनीकरणावरून। त्यांना हे कुठेच नाही वाटत की शरद पवार आणि सुप्रिया सुळे ह्यांच्याबरोबर हातात हात जे जोडणं गरजेचं नाही। तर वरच्या लेवलला काय चालतंय, परंतु एखादा मतांतर जे होतं खालून होतं, जे काही आम्ही जे लोकांचं ऐकतो, लोकांमध्ये ऐकतो, तेच आमचं मतं मांडतो आहे की जे सामान्य लोकांना, सामान्य जनतांना, मतदारांना, कार्यकर्त्यांना वाटतं का विलीनीकरण झालं पाहिजे, ते मतं जाणून घेऊन आम्ही मांडतो आहे का हे झालं पाहिजे। नुसतं आम्ही आमच्या मनाने नाही मांडत। आणि 100% याच्यात 1 to 1 जेव्हा मंगळवारी आम्हाला बोलवतील तेव्हा माझ्या अपेक्षाप्रमाणे जेव्हा आमच्या आमदारांना फोन होत आहे ते आम्हाला करतं, आम्ही त्यांना करतो, तर प्रत्येकाची चर्चा हेच आहे का विलीनीकरण झालं पाहिजे। सर, नेमकं जेव्हा तुम्ही हे सांगतात की विलीनीकरण व्हायला पाहिजे, ह्याच्या मागचं एक काय कारण आहे जे तुम्हाला ठेवायचं? कारण आहे का, आता आमचे दादा गेले, दादा जे की आमचे गोडफादर होते, एक हुकमी एका होते, आम्हाला कोणाकडे जायला लागत नव्हतं। प्रत्येक आमदाराची फाईल म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंट, समाज कल्याण असेल, जलसंधारण असेल, जलसंपदा असेल, या ग्रामविकास असेल, पर्यटन असेल, आम्ही कोणी आमदार त्या ठिकाणी कुठल्या फायलीच्या मागे राहत नव्हतो। दादानी प्रत्येक डिपार्टमेंटला माणूस ठेवलेला होता। त्या आमच्या 40 पैकी 9 मंत्री गेल्यावर राहिलेले आमदाराच्या फायली स्वतः दादाचे माणसं फिरवायचे आणि दादा प्रत्येक मंगळवारी आढावा घ्यायचं, हिरामनची फाईल कुठं आहे, नितीन पवारची फाईल कुठं आहे, दिलीप काकाची फाईल, अशा प्रत्येक आमदाराच्या फायलींचा विचार करायचे आणि कुठल्या आमदारांनी ती मिळाली, कुठली आमदारांना मिळाली नाही, हे सुद्धा त्यांच्याकडे नोंद राहायची दादांनी। नाही, तर त्यानंतर काय झालं म्हणजे आता एक व्हॅक्यूम झाला आहे आणि म्हणून झालं, वहिनी पण आता चालवतील, पण वहिनीसुद्धा या ठिकाणी त्यांना पण अनुभव आहे, त्यांच्या कुटुंबाला शेवटी दादानी 40 वर्ष सत्ता बोलली, वहिनीला पण अनुभव। आमचं म्हणणं एकच आहे की सगळे एकत्र आलं तर अजून ताकद वाढेल। आमची अपेक्षा आहे की मग वहिनी चालवणार आहे, वहिनी पण सक्षम आहे, पण वहिनीला कुठंतरी आधार देण्यासाठी सगळे एकत्र आले पाहिजे असंच आमची अपेक्षा आहे। बरं सर, आता जेव्हा तुम्ही विलीनीकरणाबद्दल पॉझिटिव्ह आहात आणि सांगतात, एक प्रश्न येतो मग राष्ट्रीय अध्यक्ष कोण, तर ते तुम्हाला कोण म्हणून? सुमित्रा वहिनीच पाहिजे। सुप्रिया सुळे नाही, आता आमची तर सगळ्या अपेक्षा जर सुमित्रा वहिनीच पाहिजे। सुप्रियाताईवरती मंत्रिमंडळात त्यांचा काय कौटुंबिक प्रश्न आहे, ते पुढचं बोलतील ना। म्हणजे तुम्हाला हे पाहिजे की राष्ट्रीय लेवलवर जे आहे ते सुप्रिया सुळे यावं आणि राज्य लेवलवर सुनेत्रा पवार, सुमित्रा वहिनी।
सर तुम्ही हे सगळे जेव्हा सांगतात अजून तुमचे महत्त्वाचे जे दुसरे नेते आहेत मग ते जयंत पाटील म्हणा छगन भुजबळ म्हणा किंवा अजून या साईडला प्रफुल्ल पटेल म्हणा सुनील तटकरे म्हणा या सगळ्यांचा काय मग एक रोल तुम्हाला त्यांच्या काही अटी शर्ती असतील, काही बोलतील, त्यांचं काही बोलणं असेल, त्यांच्या काही पुढच्या काही भविष्यातल्या बोलणे असतील. आता आम्हाला आमदारांना एकंदर दोन्ही कुटुंब एकंदर एवढंच आमची अपेक्षा आहे. यांना काही बोलण्यामध्ये यांना काही पुढच्या काही बोलणे करायचे आहेत, त्याच्यामुळे त्यांची चर्चा चालू आहे. जयंत पाटील पाहिजे का तुम्हाला 100% पाहिजे. का म्हणून आम्हाला माहीत आहे ना, आम्ही 2.5 वर्ष सत्तेत मी आमदार असताना, मी काँग्रेसचा आमदार असताना तरी त्यांनी आम्हाला सांभाळलेलं आहे. आम्हाला अनुभव आहे ना, कोण लागतो कोण काय करतं असं. सर पण हे लोक एकत्र येणार असा पिक्चर दिसत नाहीये. कुठे ना कुठे आरोप प्रत्यारोप सुरू आहे. आरोप करतील थोडे दिवसात. एकंदरीत ते 100% मी छाती ठोकून सांगतो, एकंदर येण्याची गरज आहे. दोघांचा सर्व्हायव्हल पॉइंट आहे का हा? म्हणजे आम्हाला तर आमदारांना वाटतं शेवटी कुटुंबात 2 माणसं प्रमुख असते. 20 माणसाला काय वाटतं, हे 2 प्रमुख माणसं विचारायचे असले तरच आपलं कुटुंब चाललं. एक घरातले काही घरातले 20 माणसं राहतात. 20 माणसात 18 माणसं तर ते 2 माणसावरच अवलंबून राहतं. मग 18 माणसाला काय वाटतं, या दोन्ही माणसाचं एकंदर चाललं तरच आपला परपंच चालला. हा परपंचच आहे. हे कुटुंब जर हे दोन्ही माणसं एकंदर आली तर आम्हाला सगळ्या आमदाराला वाटतं आमचे कामं होतील, विकास होईल, पुढं भविष्य आम्हाला वाढेल, पुढं परत आम्हाला 29ला सामोरे जायचं आहे. आज हे झालं तरच पुढे आम्ही इलेक्शनला सामोरे जाऊ शकतो. अजित पवार यांचं निधन ज्या प्रकाराने झालं ते घातपात तुम्हाला पण वाटतं का? नाही, त्या बाबतीमध्ये मी नाही सांगू शकत. तो आता ते रोहित दादा जे बोलले त्यांचा काही कुटुंबीपर्यंत त्यांना काही माहिती असेल त्याच्यावर बोलले. शक्यतो असं वाटत नाही वजाचं घातपात असेल, असं काही वाटत नाही. तुम्ही सुनेत्रा पवार यांच्यावरती विश्वास दाखवला, पार्थ पवार यांच्यावरती काय एक मत आहे? कारण की ते पण पुढे येत आहेत आणि ते पण वहिनी ठरवतील राज्यसभेवर कोणाला पार्थ भाऊला पाठवायचं का दुसरं कोणाला. त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे, तो अधिकार त्यांना आहे. शरद पवारांना तुम्ही काय कन्वे केला आहे का? काय की त्यांनी ते लीड करावं असं तुम्हाला आमच्या वाटतं? अपेक्षा त्यांनी लीड करावं, पण अजून त्यांच्याशी काही चर्चा नाही आहे. अजून ते दुःखातच आहेत. पण आमच्या अपेक्षा आता दुःख धरून किती दिवस चालेल. आम्ही सगळे आमदार, बरेचसे आमदार त्या कुटुंबाच्या भरोश्यावर आहे. कुटुंब आमचं ते कुटुंब प्रमुख आहेत. आम्हाला असं वाटतं की आता दुःख तो माईंना माझ्या पण इथून पुढं त्यांनी एकंदर येऊन आम्हाला सगळ्यांना सांभाळून घ्यावं अशी अपेक्षा आहे. पण कुठे ना कुठे एक हे बघितलं गेलेलं, सुनेत्रा पवार यांनी ज्या घाईत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्याच्यात कुठे ना कुठे एक वाद निर्माण झालेला, हेही कुठे समजून. तसं काही नाही. आता काय होतं, दुःख धरून त्यांनाही सुद्धा त्यांच्या भरोश्यावर जे काही पूर्ण महाराष्ट्रातले जे काही कार्यकर्ते, सामान्य तळागाळातला कार्यकर्ता, तो कुठे झुकू नये, कुठे जाऊ नये, तो पोरका होऊ नये, त्याचा आधार तुटू नये, त्याच्यासाठी ताबडतोब त्यांनी निर्णय घेतला की दुःख धरून बसलो तर जनतेचं काय, सामान्य जनता कुठे या ठिकाणी ते भविष्यातली अडचण बघून त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. पण तुम्हाला वाटतंय का सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे एक्सेप्ट करणार की शरद पवार त्यांना लीड करावं? पवार साहेब त्यांना लीड करतीलच ना. पवार साहेब आणि सुमित्रा वहिनी आणि पार्थदादा या दोघांना मार्गदर्शन त्यांचं 100% असणार, त्याच्याशिवाय होणारच नाही ना. आणि विलनीकरण वा ही आमची अपेक्षा. नक्कीच. तर हे होते हिरामण खोसकर जे आमदार आहेत इगतपुरीचे, आणि त्यांचं हेच म्हणणं आहे की पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचं विलनीकरण होणं गरजेचं आहे आणि ते हेच मत सुनेत्रा पवार यांच्या समोर पण ठेवणार आहे. दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद बरोबर मी उर्वशी खुना, झी मीडियासाठी.